हात घेऊन वेगवेगळ्या पक्षांमध्ये पक्ष लोकशाहीच्या विरोधात हे भारतीय जनता पार्टीमध्ये जे करत आहेत आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत महाराष्ट्राचा सोनेरी दिवस येणार काय वाटतं असं म्हणतात when heart is filled tongue is dead अशी भावना आज झालेली आहे. आज आमचं बोला मॅडम. आज महाराष्ट्रात काय सांगाल यावर? आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघत होता, आम्ही सगळे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील, आम्ही ज्या क्षणाची वाट बघत होतो, आज आमचं स्वप्न पूर्ण झालंय. दोन्ही भाऊ आज एकत्र आलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झालाय आणि निश्चितपणे विकास काय असतो ते भारतीय जनता पार्टीला या भावांच्या माध्यमातून आता समजून येईल. कारण हे दोन भाऊ विकासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी राजकारण समाजकारण करतात आणि समोरची पार्टी फक्त जातीयवाद, धर्मात भांडणं लावणे, भावात भांडणं लावणे अशा पद्धतीचं राजकारण, दहशतीचं, दपटशाहीचं, दादागिरीचं त्या लोकांनी राजकारण चालू केलेलं आहे. त्या त्यांच्या राजकारणाला महाराष्ट्रातली जनता कंटाळलेली आहे. नुकत्याच ज्या नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, ती निवडणुकीमध्ये देखील हजारोंच्या संख्येनं त्या ठिकाणी आमच्या विचाराचे लोक निवडून आलेले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला लक्षात आलेलं आहे की बाबा विकास काय असतो. कारण आता या दोन भावाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शहरी भाग असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या, या दोन्ही ठिकाणी निश्चितपणे विकास होईल याची मला खात्री आहे. परप्रांतीय विषयावर दोन्ही पक्षाची भूमिका एकत्रित काय असणार आहे? बघा कसं आहे की परप्रांतीयांना जे लोक बाहेरची लोक महाराष्ट्रात राहतात, मराठी बोलतात, मराठी माणसाची अतिशय चांगल्या प्रकारे वागतात, ज्यांना मस्ती नाही, जे दादागिरी करत नाही, अशा लोकांबद्दल आमचं काही म्हणणं नाही. परंतु तुम्हाला मराठी भाषा येत असताना देखील जाणून बुजून मस्तवालपणे इथं येऊन राहून, इथंच खाऊन, इथंच पैसे कमवून जर आमच्या लोकांवर अन्याय करत असतात तर त्या ठिकाणचा तो मुद्दा आहे. असा कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही.